अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 5 ऑगस्ट, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेला आहे पहिला श्रावण सोमवार। श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व व्रत वैकल्यांना अतिशय महत्त्व दिलं जातं। श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे। या महिन्यामध्ये करता येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापातून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं। त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते। महादेवाची मनोभावे पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं। याशिवाय आपल्या पुराणामध्ये सांगण्यात येते की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीनं आपले दैवता शिवशंकर अर्थातच भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केले होते आणि त्या साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते। त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता। त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे आपल्या सासरी येतात, म्हणजे पृथ्वीवरती येत असतात असंही म्हटलं जातं। म्हणून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना साजरा केला जातो। या श्रावण सोमवारची सुरुवात अतिशय शुभ दिवशी होत आहे, म्हणजे पहिल्या महिना सुरू होत आहे तर पहिला दिवस येत आहे ते येत आहे श्रावण सोमवार। म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो। त्यामुळे उद्या तुम्हाला एक उपाय करणारा मी सांगणार आहे। हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो। यामुळे सकाळी तुम्हाला जेव्हा तुम्ही घरामध्ये पूजा करता त्याच वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 21 तांदळाचा उपाय करायचा आहे। नंतर काय करायचे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या श्रावण सोमवार आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे। आपली पूजा वगैरे करणं झाल्याच्या नंतर हा उपाय तुम्ही मंदिरात पण करू शकता किंवा घरी पण करू शकता। तुम्हाला जसा जमेल तुम्ही तसं करू शकता, पण उद्या मंदिरामध्ये फार गर्दी असते त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर करा, नाही शक्य झाले तर तुम्ही हा उपाय घरच्या घरीही करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे 21 तांदूळ घ्यायचे आहेत, खंडित न झालेले घ्यायचे आहेत, म्हणजे तुटलेले वगैरे काळे पडलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीत। चांगले बघून तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत। देवपूजा करून झाल्याच्या नंतर बेल होऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे आसन टाकून देवघराच्या समोर बसायचं आहे आणि ते 21 तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। 16 वेळेस तुम्हाला तांदूळ हातामध्येच ठेवायचे आहेत, उजव्या हातामध्येच ठेवायचे आहेत आणि 16 वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तिथून पाहून तुम्ही म्हणू शकता तुम्हाला येत नसला तर हा मंत्र। आणि 16 वेळेस म्हणून झाल्याच्या नंतर आपली इच्छा व्यक्त करून, इच्छापूर्तीसाठी आपण हे उपाय करत आहोत तर आपली इच्छा व्यक्त करून हे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती हे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत। हा प्रभाव लक्ष्मी प्राप्तीसाठी हा प्रभाव अतिशय प्रभावी मानला जातो। आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो। त्यामुळे तुम्हाला हा छोटासा उपाय उद्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे। तुम्ही तुमचे जे अडलेले काम आहेत ते मार्गी लागू शकतात तुमचे, त्यासाठी तुम्हाला मनोभावे हा उपाय करायचा आहे। अत्यंत सोपा उपाय आहे। आपली पूजा करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। खूप फलदायी मानला जातो। लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये बरकत राहण्यासाठी हा उपाय खूप अत्यंत प्रभावी मानला जातो। घरामधला वास्तुदोष कमी होऊ शकतो। त्यामुळे हा श्रावण महिनाच खूप पवित्र आहे। त्यातल्या त्यात हा उपाय आपण पहिल्या श्रावण सोमवारी करत आहोत, त्यामुळे आणखी या उपायाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला हा छोटासा उपाय उद्या करायचा आहे। अतिशय सोपा उपाय आहे। तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुम्ही पाहून म्हणू शकता किंवा मोबाईलवर पण तुम्हाला हा मंत्र मिळून जाऊ शकते। कमलात्मक मंत्र आहे। हा मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे। तांदूळ तुम्हाला हातातच घ्यायचे आहेत। एक एक तांदूळ तुम्हाला अर्पण करायचं नाही, अभिमंत्रित तांदूळ होतात तुमच्या हातामध्ये। आपण जेव्हा 16 वेळेस हा मंत्र म्हणतो तेव्हा ते तांदूळ सुद्धा आपल्या हातातले अभिमंत्रित होतात आणि त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ अर्पण करायचे आहे शिवपिंडीवरती। हे तांदूळ तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा उपाय
उद्या करायचा आहे। जेवढेही आपले अडलेले कामं आहेत, या इच्छित आपली मनोकामना आहे, खूप दिवसापासून आपली इच्छित मनोकामना ही पूर्ण होत नाही। आपण भरपूर उपाय करतो, भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो। कधी कधी प्रयत्नाला यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। मेहनतीला आपल्या यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। खूप प्रभावशाली उपाय मानला जातो, त्यामुळे तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे। उपाय तुम्ही दिवसभरामधून कधीही करू शकता। तुम्हाला सकाळी जर वेळ नाही भेटला तर तुम्ही दिवसभर हा उपाय कधीही करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा। श्री स्वामी समर्थ।